गडचिरोली जिल्ह्यात सध्या 1 तासापासून पावसाने विश्रांती घेतली, परंतु पूर परिस्थिती कायमच आहे। दृश्यामध्ये बघू शकतो अनेक राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते 5 दिवसापासून बंद पडलेले आहे। हे गडचिरोली चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग आहे। या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू राहते, परंतु 5 दिवसापासून वाहतूक ठप्प पडल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत पडलेले आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, कुरखेडा या भागात सध्या काल रात्रीपासून सकाळपर्यंत मुसळधार पाऊस होता। या पावसाच्या फटक्यामुळे प्राणहिता, गोदावरी, वैनगंगा, दीना, पर्लाकोटा, पामुला गौतम, कठानी, पाल अशा अनेक नद्यांना पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होत आहे। हे जे दृश्यामध्ये भाग दिसत आहे हे शेतीचा भाग असून या भागात मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये पाणी आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान यावेळी झालेले आहे। काल काही मार्ग सुरू झाले होते, परंतु 1-2-3 तासानंतर असं हे चामोर्शी मार्ग बंद झाला आणि भामरागड मार्गही सध्या बंद आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात 4 राष्ट्रीय महामार्गासह जवळपास 12 रस्ते जे आहेत ते बंद पडलेले आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांचे नियोजन, जेवणाचे किंवा नाश्त्याचे नियोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती करीत आहे, परंतु नागरिक त्रस्त आहेत। आणि सध्या काही भागात दूरध्वनी सेवा किंवा इंटरनेट सेवा, विद्युत सेवा खंडित करण्यात आलेली आहे। आणि गोदावरी, वैनगंगा या 2 नद्यांना पूर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असून नदीकाठील जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि सध्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी किंवा पोलीस तैनात करण्यात आलेले आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात असाच आज सकाळी जसा पाऊस होता असाच पाऊस राहिला तर सध्या गंभीर पूर परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।